नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल एक खूप महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी सांगतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती इथे तुम्हाला मिळणार, त्यामुळे मध्येच व्हिडिओ सोडू नका। आता एक छोटीशी विनंती, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। यामुळे पुढे या योजनेशी संबंधित प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर आणि सोप्या पद्धतीने मिळत राहतील। चला तर मग आता आपण थेट मुद्द्यावर येऊया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत। एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात येणार हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे, पण त्यापेक्षा आधी एक खास अपडेट तुमच्यासोबत शेअर करतो। विशेषतः आपल्या दिव्यांग बांधवांसाठी खूप आनंदाची बातमी पुढे आली आहे, म्हणून आधी तीच माहिती आपण समजून घेऊया आणि त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याबद्दल सविस्तर बोलू। आता बघा, सध्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल 15,000हून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्यक साधन दिली जात आहेत। आता ही योजना प्रत्यक्षात कशी मदत करते हे समजून घेतलं तर तिचं महत्त्व सुद्धा आपल्याला स्पष्ट होईल। आता औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या कामात पुढे आहे। इथे दिव्यांग व्यक्तींना केवळ साधन नाही तर उपचार, मार्गदर्शन आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर सुद्धा भर दिला जातो। अनेकांसाठी हे केंद्र खरंच एक आधार बनलं आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी वयाची कोणतीही अट ठेवलेली नाही, त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोणताही दिव्यांग व्यक्ती या सुविधांचा फायदा घेऊ शकतो। म्हणूनच जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी औरंगाबाद जिल्ह्यातील असेल तर ही माहिती नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा। म्हणूनच एक विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तुम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील नसाल तरी सुद्धा ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते, कारण सहाय्यक साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम सुरू झाला तो फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून पुढे इतर ठिकाणी सुद्धा राबवला जाणार आहे। आता याची सुरुवात झालेली आहे, पण याचा फायदा राज्यभरातील दिव्यांग बांधवांना नक्कीच मिळेल। आता तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल, नेमकं कोणतं साहित्य दिलं जातं आणि हा संपूर्ण कार्यक्रम कसा चालतो? चला तर मग हे सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेऊया। हा कार्यक्रम सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागामार्फत राबवला जातो। या कामासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून एक विशेष केंद्र चालवलं जातं, जे दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी सातत्याने काम करतं। थोडक्यात सांगायचं तर हे केंद्र काही नवीन नाही, 2014-15 दरम्यान याची स्थापना झाली आणि तेव्हापासून हे केंद्र अनेकांना मदतीचा हात देत आला आहे। या केंद्राचं नेतृत्व जिल्हाधिकारी करतात, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष म्हणून काम करतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाच्या मिळून तब्बल 25 योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हे केंद्र सांभाळतं। वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधून प्रत्येक लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी इथे विशेष प्रयत्न केले जातात। आता थोडं सविस्तर पाहूया नेमकं काय दिलं जाते। या केंद्रामार्फत जवळपास 15,000 लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळी सहाय्य साधनं पुरवली जात आहेत। यामध्ये 3 चाकी सायकल, व्हीलचेअर, चालण्यासाठी लागणाऱ्या कुबड्या, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, इतर उपयोगी उपकरणांचा समावेश होतो। म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार मदत देण्यावर भर दिला जातो। हा उपक्रम काही एकदाच झाला असा नाही, 2015-16 पासून सुरुवात झालेली ही मोहीम पुढे सुद्धा सुरू ठेवण्यात आली असून 2025-26 या कालावधीत सुद्धा ती चालू ठेवली गेली। औरंगाबाद जिल्ह्यात हा कार्यक्रम सातत्याने राबवला जातोय, त्यामुळे अनेकांना थेट फायदा मिळताना दिसतो। आता तुम्हाला प्रश्न पडेल, एवढं साहित्य वाटप नेमकं कोणत्या निधीतून होतं? तर इथे एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळते। आता आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ही मदत दिली जाते। राज्यात अशा प्रकारची योजना राबवणारा औरंगाबाद हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा ठरत आहे। यामागचं कारण सुद्धा महत्त्वाचं आहे। केंद्र शासनाकडून होणारी शिबिरं साधारणतः 3 वर्षातून एकदा आयोजित केली जातात, त्यामुळे अनेकांना वेळेवर मदत मिळण्यात अडचण येते। हीच अडचण दूर करण्यासाठी इथे वेगळा मार्ग निवडला गेला। आधी नोंदणी करून नंतर आमदारांच्या निधीतून त्वरित सहाय्य साहित्य उपलब्ध करून दिलं जातं। यामुळे गरजू व्यक्तींना वाट पाहावी लागत नाही आणि मदत वेळेत मिळते। आता आणखी एक सकारात्मक गोष्ट पाहूया। मागील वर्षी झालेल्या स्वयंरोजगार मेळाव्याचा चांगला परिणाम दिसून आला। त्यातून प्रेरणा घेऊन सुमारे 200 दिव्यांगांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। म्हणजे फक्त मदत घेणं नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्गसुद्धा त्यांनी दाखवला। ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते, कारण अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकता येतं। योग्य मार्गदर्शन आणि थोडा आधार मिळाला तर काय बदल घडू शकतो याचं एक उदाहरण म्हणता येईल। फक्त व्यवसायापुरतंच नाही तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विशेष सहाय्य सुरू करण्यात आलं। जे मुलं अभ्यासात अडचणीत येतात किंवा ज्यांच्या विकासात काही अडथळे आहेत, अशा दिव्यांग बालकांसाठी इथे वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात। त्यांच्या पुनर्वसनासाठी समुपदेशन, फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। आतापर्यंत 690 जणांनी या सेवांचा फायदा घेतला। सध्या देखील 42 उपचार केंद्र सुरू आहेत।
वेळापत्रकही ठरलेलं आहे. फिजिओथेरपी आठवड्यातून 2 वेळा घेतली जाते, तर समुपदेशन दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत चालतं. अशा प्रकारे विविध स्तरांवर मदत देण्याचा हा उपक्रम अनेकांसाठी आधार बनत चालला आहे. तुम्ही सुद्धा एकदा तरी या केंद्राला भेट देणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. तिथे फिजिओथेरपीची सुविधा उपलब्ध आहे आणि समुपदेशनसुद्धा नियमित दिलं जातं. म्हणजे उपचार आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळू शकतात. आता जरा इतर जिल्ह्यांबद्दल सुद्धा बोलूया, कारण ही माहिती फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित नाही. तुम्ही राज्यातील कोणत्याही भागात असलात तरीसुद्धा हा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. औरंगाबादमध्ये जसा उपक्रम राबवला जातो तसाच उपक्रम इतर ठिकाणीसुद्धा सुरू होऊ शकतो, कारण प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना अशा कामांसाठी निधी दिला जातो. पण इथे एक प्रश्न उभा राहतो, हा निधी नेमका किती प्रमाणात वापरला जातो आणि जर वापरला जात नसेल तर तो नेमका कुठे जातो, हा विचार करण्यासारखा मुद्दा ठरतो. आता कल्पना करा, औरंगाबादमध्ये जशा पद्धतीचं काम चालू आहे तसंच जर संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं गेलं तर किती मोठा बदल दिसू शकतो. दिव्यांग बांधवांना थोड्याफार प्रमाणात का होईना पण थेट मदत मिळू शकते. योग्य नियोजन आणि निधीचा वापर केला तर त्यांच्या दैनंदिन आयुष्यात खूप मोठा फरक पडू शकतो. आता एक सरळ मुद्दा लक्षात घ्या, हा निधी ज्यांच्यासाठी दिला जातो त्यांच्याच उपयोगात पूर्णपणे आला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम होते ते खरंच लक्षवेधी ठरतं. आमदार निधीचा योग्य वापर कसा करता येतो याचं हे उदाहरण म्हणता येईल. अशीच पद्धत इतर जिल्ह्यातही दिसली तर अनेकांना थेट फायदा होऊ शकतो. त्यामुळे इतर ठिकाणच्या प्रतिनिधींनाही अशा उपक्रमांची प्रेरणा मिळणं गरजेचं ठरतं. चला तर मग आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल. सध्या परिस्थिती अशी आहे की एप्रिलचा अनुदान हप्ता अजून कोणाच्याही खात्यात जमा झालेला दिसत नाही. यावर्षी म्हणजे 2026मध्ये सुरुवातीचे 2 हप्ते तुलनेने लवकर मिळाले होते, त्यामुळे अनेकांना पुढचे हप्ते देखील वेळेवर मिळतील अशी अपेक्षा होती. पण मार्चपासून थोडा उशीर जाणवायला लागला. मागच्या महिन्यातसुद्धा पैसे 14 तारखेनंतरच खात्यात आले होते आणि सध्या पाहता यावेळीसुद्धा तसाच पॅटर्न दिसतोय. एप्रिल महिना सुरू होऊन 10 तारीख जवळ येते तरीही हप्ता अजून जमा झालेला नाही. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष आता पुढील काही दिवसांकडे लागलेलं आहे. आता सध्याची स्थिती काय आहे हे स्पष्ट सांगतो. हप्त्याबद्दल अजूनपर्यंत कोणतंही अधिकृत नोटिफिकेशन आलेलं नाही, मोबाईलवर मेसेजसुद्धा आलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे निधी मंजुरी संदर्भात सुद्धा कोणतीच हालचाल दिसत नाही. म्हणजे प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही असं सध्या चित्र दिसत आहे. पण एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की त्याची अपडेट तुम्हाला लगेच मिळेल. याची काळजी आम्ही नक्की घेऊ. त्यामुळे तुम्ही अपडेट मिस करू नये, ही एकच गोष्ट महत्त्वाची ठरते. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा. पुढे येणाऱ्या प्रत्येक अपडेटची माहिती तुम्हाला वेळेवर नक्कीच मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद.